विषय मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात घडलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत निषेध आणि आरोपी मोहम्मद त्याला फाशीची शिक्षा होण्याबाबत। महोदय, मागील रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मालवणील हिंदू आदिवासी युवतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका जिहादी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अथर भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। सुरक्षा हर महिला का अधिकार। येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये हिंदू मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एका वयस्कर म्हणजे 30 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर, हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला, याच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे। बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे। त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना फाशी ही झालीच पाहिजे। त्याचबरोबर मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनागोंदी आणि सावळा गोंधळ असतो, सावळा कारभार असतो। तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे SOP लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे। त्याचबरोबर फाशीची शिक्षा SOP लावण्यात यावी आणि विशेष जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवण्यात यावे आणि एका विशेष सरकारी वकिलाची या कामासाठी नियुक्ती करण्यात यावी। या आमच्या 4 महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत। त्याचबरोबर पालकमंत्र्यांनाही आमचं हे आवाहन असेल की त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिकदृष्ट्या लक्ष घालून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात यावा आणि दखल घेण्यात यावी। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा। तसंच सुप्रीम कोर्टाने ज्या विशाखा गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत, या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी मालेगाव तालुक्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र सर्व आस्थापनांमध्ये, खाजगी किंवा सरकारी सर्व आस्थापनांमध्ये जिथे जिथे महिला काम करतात तिथे होतंय की नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जिथे जिथे ते होत नाहीयेत, माझ्या म्हणण्याप्रमाणे तर कुठेच होत नाहीयेत, तर तिथे सर्वत्र कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशा घृणास्पद आणि निंदनीय गोष्टींना आळा बसेल। आज या गोष्टींमुळे मालेगावातल्या महिलांना असुरक्षितता जाणवते आहे। कुठेही जाताना आणि कोणत्याही दवाखान्यात जाताना आपण आपल्या मुलीबाळींना कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर भेडसावतो आहे। प्रत्यक्षात महिला प्रत्येक ठिकाणी निषेध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही, उपस्थित राहू शकत नाही, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे आणि केवळ याचसाठी आम्ही आज हा शक्ती मोर्चा आयोजित केलेला आहे। नारी सुरक्षेसाठी नारी शक्तीचं प्रदर्शन आणि एकजुटतेचं प्रदर्शन आम्ही इथे करणार आहोत।